नागपूर शहरातील यशोधरा नगर परिसरात पोलिसांनी अवैध गोवंशीय जनावरांची कत्तल आणि मांस विक्री करणाऱ्याच्या रॅकेटवर मोठी कारवाई केली आहे। गुप्त माहितीच्या आधारे टाकलेल्या धाडीत तब्बल 400 किलो गोवंशीय मांस, कत्तलीचे साहित्य आणि जिवंत जनावरे जप्त करण्यात आली। या प्रकरणी 2 आरोपींना अटक करण्यात आली असून संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे। पाहूया हा विशेष रिपोर्ट। नागपूरच्या यशोधरा नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलिसांनी अवैध गोवंशीय जनावरांची कत्तल आणि मांस विक्री करणाऱ्या अड्ड्यांवर मोठी धाड टाकली। गुप्त माहितीच्या आधारे वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांचे विशेष पथक घटनास्थळी पोहोचले। कारवाई दरम्यान तब्बल 400 किलो गोवंशीय मांस जप्त करण्यात आले। याशिवाय जनावरांच्या कत्तलीसाठी वापरण्यात येणारे साहित्यही पोलिसांनी ताब्यात घेतले। पोलिसांनी आरोपींची चौकशी केल्यानंतर शेजारील बंद खोलीची तपासणी केली असता तेथे अनेक गोवंशीय वासरे आणि गायी कोंडून ठेवण्यात आल्याचे उघड झाले। पोलिसांनी तात्काळ या जनावरांची सुटका केली। या कारवाईत एकूण 3,05,800 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। या प्रकरणी मोहम्मद अदनान हरून कुरेशी आणि रमजान बेग रशीद बेग यांना दोघांना अटक करण्यात आली असून त्यांच्या विरुद्ध संबंधित कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे। नागपूर पोलिसांची ही कारवाई शहरातील अवैध गोवंश कत्तल आणि मांस विक्री करणाऱ्यांसाठी मोठा इशारा मानली जात आहे। प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे। गुप्त माहितीच्या आधारे नागपूर पोलिसांनी केलेल्या कारवाईमुळे अवैध गोवंश कत्तल आणि मांस विक्रीच्या रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे। जप्त करण्यात आलेला मुद्देमाल, वाचवण्यात आलेली जनावरे आणि आरोपीची अटक यामुळे या प्रकरणाचे गांभीर्य अधोरेखित झाले आहे। या प्रकरणात आणखीन कोणते धागेदोरे समोर येतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे।